नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र सेट एक्झामच्या दृष्टिकोनातून पेपर 2 मधील मराठी विषयामधील संबंधित प्रश्नांचा। तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। प्रश्न क्रमांक 1, सर्जनशील हा भाषेचा महत्त्वाचा गुणधर्म आहे, मात्र त्याचे विशेषत्वाने प्रत्यंतर साहित्य आविष्कारातून येते। पर्याय आहेत संपूर्ण विधान बरोबर, पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध चूक, पूर्वार्ध चूक, उत्तरार्ध बरोबर, संपूर्ण विधान चुकीचे। तर याचा चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, संपूर्ण विधान हे बरोबर आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 2, मौखिक व लिखित साहित्य परंपरांमध्ये वेगळेपणा आणणारा प्रमुख घटक पुढीलपैकी कोणता? पर्याय आहेत अनुभवाचे सार्वत्रिकरण, भाषेचा शब्दसंग्रह, लेखकाचे व्यक्तिमत्व, रसिकाचे व्यक्तिमत्व। तर याचं चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, भाषेचा शब्दसंग्रह। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 3, ज्या समासातील दोन्ही पद प्रधान नसून तो समान भिन्न अशा नामाने विशेषण असतो त्याचं पुढीलपैकी कोणती संज्ञा आहे? पर्याय आहे मध्यमपद, लोपी, बहुव्रीही, द्वंद्व, तत्पुरुष। तर याचं चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, बहुव्रीही। प्रश्न क्रमांक 4, तू कुसुमला पुस्तके दिली या वाक्यातील प्रयोग कोणता? पर्याय आहे कर्तरी, कर्मणी, कर्मभाव संकर, कर्तृ कर्मसंकर। तर याचं चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी, कर्तृकर्म संकर। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 5, आजोबांना आता जिथे चढवत नाही आजीबांना आता जिने चढवत नाही यातील अधोरेखित क्रियापद पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे आहेत? पर्याय आहे शक्य, प्रयोजक, सिद्ध, अकर्मक। तर याचं चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1, शक्य क्रियापद। त्यानंतर प्रश्न क्रमांक 6, पुढीलपैकी कोणता अलंकार उपमा अलंकारातून रचनाभेदाने उत्पन्न झालेला नाही? पर्याय आहे उत्प्रेक्षा, रूपक, भ्रांतिमान, श्लेष। तर याचं चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी, श्लेष अलंकार हा रचनाभेदातून उत्पन्न झालेला नाही। प्रश्न क्रमांक 7 बघूया, भाषाकुलाची संकल्पना पुढीलपैकी कोणत्या अभ्यासकांच्या मांडणीमुळे पुढे आली? पर्याय आहेत फांडेंडे द सोयस्यूर, विल्यम जोन्स, ब्लूमफिल्ड, एडवर्ड सपीर। तर याचं चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, विलियम जोन्स यांच्या मांडणीमुळे पुढे आली। तर त्यानंतर प्रश्न क्रमांक 8, वहिवाट या शब्दात किती स्वर आहेत? पर्याय आहे 7, 8, 4, 6। तर याचा चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, 7। प्रश्न क्रमांक 9, भाषा विज्ञानाच्या वर्णनात्मक अभ्यासाच्या पद्धतीमध्ये कशाचे वर्णन अपेक्षित असते? पर्याय आहे भाषेतील ध्वनी व शब्दांचे, विविध स्तरावरील भाषांचे संरचनेचे, भाषेतील शब्दसंग्रहाचे, भाषिक वर्तनाचे। तर याचं चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, विविध स्तरावरील भाषिक संरचनेचे वर्णन अपेक्षित असते। प्रश्न क्रमांक 10, प्रत्येक भाषक समाजाचे भाषाबाह्य सृष्टीचे ज्ञान त्या समाजाच्या भाषेने नियंत्रित केलेले असते असा विचार कोणी मांडला आहे? पर्याय आहेत मॅलिनोव्स्की व फर्थ, सपीर आणि फोर, यूल आणि बॅसिल बर्नस्टाईन। तर याचं चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, सपीर आणि वोर्फ यांनी प्रत्येक भाषा समाजाचे बाह्यरूप स्पष्टीचे ज्ञान त्या समाजाच्या दिशेने नियंत्रित केले जाते असे विचार मांडले आहे। या पुढील प्रश्न आपण त्यांचे विश्लेषण करणार आहोत। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।